नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथे आज आपण बघणार आहोत एमपीएससी ग्रुप बी चे जे कंबाईनचे जे हॉल तिकीट आहे ते रिलीज झाले. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतोय की हॉल तिकीट जे डाउनलोड करायचं ऑप्शन येत नाही, जे हॉल तिकीटचं ऑप्शन आहे तेच दिसत नाही. तर आपण सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉल तिकीट बघायचं मी 100% दाखवणार प्रूफ सोबत, रेकॉर्डिंग सोबत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, अपडेटसाठी आणि लेक्चरसाठी सुद्धा आपण काही लेक्चर्स घेत असतो, रिजनिंगचे असो किंवा मॅथ्सचे असो, टिप्ससाठी. तर चला आता आपण एकदा हॉल तिकीट बघूया. तर सगळ्यात तुम्हाला एमपीएससी ऑनलाईन या वेबसाईट असं सर्च करायचं गुगलवर. हे बघा, तुम्हाला सगळ्यात पहिली जी लिंक येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. mpsconline.government.in या वेबसाईटवर सगळ्यात पहिली जी वेबसाईट येईल तिथे. इथे आल्यावर तुम्हाला जे सिम्पली लॉग इन करायचं. लॉग इन ऑप्शनवर तुमची जी ईमेल लिंक ज्यानुसार तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट केलं होतं त्या अकाउंटवर तुम्हाला जायचंय. जी लिंक आहे इथे तुम्हाला दोन ऑप्शन असतात, एक तर रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा तुमचा मोबाईल नंबर. दोन्हीपैकी एक तुम्ही टाकू शकता आणि पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं. जर तुम्ही पासवर्ड विसरले असताल तर इथं फॉरगेट सुद्धा तुम्ही करायचं असेल तर करू शकता. हे बघा, मी ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून घेतलाय. त्याच्यानंतर काय लॉग इन जे बटन आहे त्यावर क्लिक करायचंय. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जो एक 6 अंकी जो कॅप्चा कोड आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे. आता बघा, इथं कॅप्चा कोड जो आहे मी बरोबर टाकून घेतोय. बघा 304648 माझं कॅप्चा कोड आहे सध्या. तर हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर आता आपल्याला इथं बघा तुम्हाला एक नवीन स्क्रीन जे नवीन विंडो काय म्हणतो आपण याला ती ओपन आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली बघा इथे एक होम, त्यानंतर प्रोफाइल क्रिएशन यावर तुम्ही क्लिक होत नाही. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे आणि माय अकाउंट आहे, त्यापुढे करस्पॉन्डन्स आणि लॉग आउट असं ऑप्शन. तर तुम्हाला इथे लॉग आउटवर जायचं नाही. इथे बघा तुम्हाला सगळ्यात पहिले यायचं ते माय अकाउंटवर आल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स इथे तुमचा फोटो वगैरे इथे तुमचे जी डिटेल्स आहेत ते दिसतील. त्यानंतर तुम्हाला जायचं व्ह्यू, तुम्हाला थोडंसं स्क्रोल करायचं आणि ते जे एक्झामसाठी तुम्ही अप्लाय केलं त्यांना व्ह्यूचं ऑप्शन येईल, त्या व्ह्यूवर तुम्हाला जायचंय. व्ह्यूवर आल्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमचे डिटेल्स दिसतील आणि उजव्या साईडला तुम्हाला दिसेल हे बघा फीस रिसिप्ट आणि ऍडमिट कार्ड अशा दोन तुम्हाला जे रिसेंट नोटिफिकेशन दिसते. ऍडमिट कार्डवर तुम्हाला जायचंय, व्ह्यू करायचंय. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा ऍडमिट कार्ड आणि ते ऍक्शनच्या खाली डाउनलोड असं ऑप्शन येतील आणि तुम्हाला तिथे सिम्पली ते डाउनलोडवर क्लिक करायचंय आणि अशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट जे ते तुम्हाला समोर दिसेल. इथे हॉल तिकीट तुम्ही बघू शकता. इथे तुमचा वेळ वगैरे दिलेला आहे आणि ते हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचंय, इथे तुम्ही ज्या वेबसाईटवर असता त्यावर असो किंवा Ctrl+P असं क्लिक केल्यानंतर तुमचं हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा माहिती पूर्ण जर तुम्हाला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काही नवीन व्हिडिओज पाहिजे कशाबद्दल पाहिजे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.